ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपला विषय काय आहे? निवृत्तीनाथ यात्रा. कालचा काही भाग घेतला, त्याच्यातला काही भाग राहिलेले. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. निवृत्तीनाथ महाराज हे शिवशंकराचे अवतार आहे आणि शंकराचं स्थान जे काशी, ही प्रतिकाशी म्हणजे त्र्यंबकेश्वर. इथं गौतम ऋषीना काय केलं? गौतम ऋषीना भाताचा जो शोध आहे ना, आपलं भात आपण खातो ना, हे भात पूर्वी लोक काय करायचे? मांस खायचे. नंतर मुठभर पेरलं तर पोतभर निघते. आणि गौतम ऋषीना हा भाताचा शोध लावला आणि तो भाताची शेती करत होता आणि त्याचा योग या चालू होता. पण काही जे लोक असतात ना सत्ताधारी, त्यांना धाक असतो सत्तेचा. त्यावेळेला इंद्राला धाक पडला का हा आपली सत्ता घेतो का काय करतो. आणि इंद्र काय केला? तिथं गाईचं रूप घेऊन गेला आणि ती शेतामध्ये गुरु आले माणूस हुसकीतं आणि तो यज्ञ हा चालू होता आणि त्याने तो दर्भ फेकला. त्या दर्भाचं लोखंड झालं आणि ती गाय मिली. मग ब्रह्महत्येचं पाप लागलं. म्हणून त्याला शिक्षा काय? तू स्वर्गातून गंगा इथं आण. आणि मग तिथं भागीरथ राजांना तप केलं आणि ती गंगा तिथं आणलेली, गोदावरी. ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमकुरी. कुशव्रती करता स्नान, त्याचं वैकुंठी राहणं. असं हे त्र्यंबकेश्वर. आणि हा सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ. आणि तिथं त्यांनी समाधी घेतलेली आहे. मग शंकर काय सांगतो? शंकर कुठं राहतो? मसनवाट्यात. अंगाला राख लावतो. त्याचा आदर्श काय आहे? का तू जरी एवढे बंगले, गाडी, एवढं वैभव तू घेतलेलं आहे, पण तुझी एक दिवस काय होणार आहे? राख होणार आहे. आणि तुला कुठं येऊन मिळायला लागणार? मलाच येऊन मिळायला लागणार आहे. हा उपदेश आहे. ब्रह्म काय करतो? सृष्टी तयार करतो. विष्णू सांभाळतो आणि शंकर काय करतो? नाश करतो. असे तीन गुण दत्तात्रय. आणि मग निवृत्तीनं काय सांगितलेलं आहे? का हा शंकराचा अवतार आहे का तू भक्ती कर. आणि मग लोकांना भक्ती मार्गाला लावण्याकरता मग त्याने काय केलं? ज्ञानेश्वराला उपदेश केला. ज्ञानेश्वराला ज्ञानेश्वरी ही गीता लोकांना कळत नव्हती. ही गीता कळण्याकरता ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरी लिहायला लावली आणि त्याला इथं उपदेश केलेला आहे. पूर्वी एक शिष्याना एकच गुरु करायचा, शिष्य करायचा गुरुना. पण निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला काय सांगितलं? एक गुरुना हजारो शिष्य केले तरी चालतील. ही परंपरा बंद करणारा कोण? निवृत्तीनाथ. बघा त्याचे आपल्यावर किती उपकार आहे. आणि मग इथं आल्यानंतर त्र्यंबकेश्वरला जीवनाचं सार्थक करून घ्यायचं भक्ती मार्ग. आणि मग इथं जी यात्रा पहिली या वारी कोणी केलेली? निवृत्तीनाथ, स्वपन काका, मुक्ताबाई. ही त्र्यंबकेश्वरची वारी पहिली त्यांनी केलेली. आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली. आणि मग ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्यानंतर ते वाघ पाठीमागं लागला. निवृत्तीनाथ गर्दीत लुपले. गैनीनाथानं उपदेश केला. गैनीनाथानं निवृत्तीला उपदेश केला. निवृत्तीने ज्ञानदेवाला केला. ज्ञानदेवाना साऱ्या जगाला केला. आणि मग ज्ञानियाचा गुरु कोण? ज्ञानदेव. आणि असं ही 25 तारखेला यात्रा भरणार आहे. या यात्रेला हजारो संख्येनं लोक येतात आणि तिथं आपलं वाईट विचार सोडायचे आणि चांगले विचार घ्यायचे. वाईट देणं आणि चांगलं घेणं ही वारी. आणि जो अज्ञानी माणूस आहे त्याला ज्ञान देणं, ज्ञानाची देवाणघेवाण, याचं नाव काय? वारी. आणि मग अशी त्र्यंबकेश्वरची वारी आहे. निवृत्तीनाथ आहे, त्र्यंबकेश्वर आहे.
इगतपुरी तालुक्यातली त्र्यंबकेश्वर काय आहे, ही दक्षिण काशी आहे. आणि या काशीला या, जीवनाचं उद्धार करून घ्या आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.